आपल्यासोबत आहेत संगीत विषयातले अभ्यासक अच्युत गोडबोले। अच्युत सर, किशोरीताई गेल्यात, खरंच खूप मोठा धक्का आहे सगळ्यांसाठीच। काल रात्री ही बातमी येऊन धडकली आणि त्यानंतर खरं तर कोणाला शब्द फुटेनासे झालेत। पण तुमच्या त्यांच्यासोबतच्या ज्या काही आठवणी आहेत त्या प्लीज आमच्याबरोबर शेअर करा। बातमी जेव्हा कळली त्यावेळेला मला म्हणजे खरोखर विश्वासच बसेना। त्याचं कारण असं की परवा आम्ही पुण्याला गान सरस्वतीच्या उत्सव महोत्सवाला गेलो होतो। त्यावेळी हुसेनी तोडी त्या गायल्या। तुम्हाला सांगतो, हुसेनी तोडी मी असा आयुष्यात ऐकलेलं नाही। आणि वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी ज्या तऱ्हेने हुसेनी तोडी फार लोक गात नाही, किशोरी ताई सुद्धा म्हणजे जनरली बहादुरी तोडी मियाकी तोडी जास्त गातात, पण हुसेनी तोडी त्या दिवशी जो ऐकायला मिळाला अप्रतिम। या 84व्या वर्षाला असताना इतक्या सुंदर ताना, इतकं सुंदर आलापी आणि इतकं सुंदर मी आता पण कधी ऐकलेलं नाही। माझा किशोरीचा खरं घरोबाच होता म्हणायला हरकत नाही। 50 वर्षाचा खरं म्हणजे घरोबा। IIT दिवसापासून मी कायम जात असे त्यांच्याकडे। मी, माझी बायको शोभा, कित्येकदा त्यांचे फोन यायचे, आम्ही जायचो, गप्पा मारायचो, तासनतास गप्पा मारलेल्या आहेत। माझी बहीण सुलभा पिशवीकर इथं मोगोवींकडे पहिल्यांदा ती शिकली आणि नंतर मग किशोरीताईंकडे शिकली। खरं मी इतक्या म्हणजे मोठ्या गायिकेचा सहवास आणि त्यांचं असं अगदी मनस्वी स्वभाव ज्याला म्हणतात ना, विलक्षण मनस्वी पण प्रेमाचा धबधबा ज्याला म्हणता येईल। म्हणजे अनप्रेडिक्टेबल होते बरं का। त्यांचं काय एकदम काय सांगतील आणि काय बोलतील असं काही शाश्वतीच असायची। कित्येक वेळा मनात धाकधूक सुद्धा असायची। पण प्रेम म्हणजे काय, एकदम जेवायला थांबून आग्रह करायचा, उत्कृष्ट जेवण करायचं स्वतः जाऊन जेवण करणार, मग त्या वाढणार, आग्रहाने वाढणार, असे प्रसंग मी गेल्या अगदी अनेक वर्षातले। त्यांचे गप्पा मारताना इतक्या सुंदर गप्पा मारायचं, ते गाण्यावरती त्यांचं विलक्षण प्रेम। सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राग कुठलाही उभा करताना त्याची मूर्ती कशी उभी करायची। मला वाटतं हे आतापर्यंत संपूर्ण संगीताच्या इतिहासामध्ये कोणी केलं नसेल। म्हणजे असं प्रत्येक जण तो प्रयत्न करतच असतो आणि कित्येक लोक त्यात अर्थातच यशस्वी होतात। मला अनेकांची गाणी आवडतात, पण किशोरीताई ज्या तऱ्हेने रागाची मूर्ती उभ्या करायच्या, त्याचं मंदिर मूर्ती उभी करायचं इतकं सुंदर असायचं की ते ओलांडून कधी जाऊच नाही। तर मला आठवतंय त्यांचे कित्येक राग, म्हणजे रागेची असो, बागेची असो, म्हणजे बागेची काय म्हणजे अतिशय सुंदर तऱ्हेची रचना। यमन असो बरं का, मालखाऊस असो, संपूर्ण मालखाऊस असो, कौशिक कानडा असो आणि केदार, चांदणी केदार असो, भिन्न शब्द असो, या सगळ्या बिलावर तोडी, या सगळ्यामध्ये एक एक राग ऐकताना त्या पलीकडे त्या रागाचं नाहीच, इतकं सुंदर रूप ते उभं करायचे की त्यातलं बाहेर न कठीण व्हावं। मला आठवतंय की मी तो राग ऐकल्यानंतर 3-3, 4-4 दिवस त्याच्यातलं बाहेर येऊ शकलेलं नाही। कुठेही जावं, काय ऑफिसमध्ये काम करावं किंवा घरी इतर काही गोष्टी कराव्यात, बाहेर काही विकत घ्यायला जावं, तरी मनात मागे सातत्याने त्याचे सूर गुणगुणत टिंगा घालत असावेत। मला वाटतं हे त्यांच्या गाण्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं। मला वाटतं भारतीय संगीतात अशा तऱ्हेचा इतका प्रचंड मोठा संगीतकार जवळपास होणे नाही असं म्हणायला काही हरकत नाही। तुम्ही सांगताय की तुमचा 50 वर्षांचा घरोबा आहे। खरं तर मला तुमचा प्रचंड हेवा वाटायला लागलेला आहे की तुम्ही किशोरीताईंसोबत इतक्या गप्पा मारल्यात, मग त्या गाण्यावरती असतील आणि आणखी विषयांवरती असतील। किशोरीताई तर खूप जणांच्या फेवरेट आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये एक अढळ असं स्थान किशोरीताईंसाठी आहे। पण किशोरीताईंचा आवडता संगीतकार किंवा गायक किंवा गायिका कोण होत्या, तुम्ही सांगू शकाल का आम्हाला? नाही, अशा तऱ्हेच्या आमच्या गप्पा झाल्या नाहीत बरं का। त्यांना अनेक संगीतकार आवडायचे, अनेक गायिका आवडायचे, पण आमच्या त्या गप्पा व्हायच्या म्हणजे संगीत म्हणजे काय आणि त्यांच्या गाण्यामध्ये सातत्याने एक अध्यात्म डोकावायचं। पण त्यांना असं वाटायचं की तू वर्ण आलेले, म्हणजे ते मी गातच नाही, ते वर्ण ते सूर आले। त्यांच्या पुस्तकामध्ये, त्यांच्या गाण्यामध्ये सुद्धा संपूर्ण एक वैश्विक किंवा एक आध्यात्मिक अशा तऱ्हेचं हे असायचं। आणि मला माझा स्वतःचा देव अध्यात्म या गोष्टींवर हे नाहीये, पण त्यांचं गाणं ऐकताना मात्र कुठेतरी आपण फार वरच्या पातळीवर जाऊन पोहोचतो आहोत अशा तऱ्हेचं मला फिलिंग मात्र नक्कीच येतं। काहीतरी कुठेतरी एक नुसतं आपलं निषाद पंचम आणि हा ताल आणि तो असं व्याकरणाच्या पलीकडे त्यांचं म्हणणं तेच होतं बरं का। त्यांच्या पुस्तकात सुद्धा त्यांचं म्हणणं तेच होतं की नुसतं तांत्रिक बाबतीत, नुसतं व्याकरणाकडे तुम्ही लक्ष देऊ नका, त्या रागाचा भाव लक्षात घ्या, त्या रागाला काय म्हणायचं ते लक्षात घ्या। आणि मला असं वाटतं की प्रत्येक रागाला काय म्हणायचं हे किशोरीताईंना जेवढं कळलं होतं तेवढं फार फार कमी संगीतकारांना, संगीत अभ्यासकांना कळलेलं आहे असं मला वाटतं।
अच्युतजी, तुम्ही म्हणताय की तुमचं परवाच त्यांच्याशी भेटणं झालं होतं आणि तुम्ही त्यांची गायकी सुद्धा पुन्हा एकदा इतक्या जवळून अनुभवलेली आहे. 84व्या वर्षी सुद्धा त्या अशा प्रकारची साधना आणि अशा इतक्या सुंदर त्या गात होत्या. एक दैवी शक्तीच याचा अनुभूती आणि प्रचिती हो. तुम्हाला आली. मला एकूणच त्यांचा पूर्ण जीवन प्रवासाबद्दल तुमच्याकडनं जाणून घ्यायला खूप आवडेल. काय काय प्रश्न काय? त्या ज्या पद्धतीने गात होत्या किंवा एक कठोर परिश्रम किंवा सराव 84व्या वर्षी सुद्धा त्या इतक्या तळमळीनं गात होत्या, त्यांच्या एकूणच हो. जीवन प्रवासाबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं होतं, कारण की नाही, तुम्ही इतके वर्ष त्यांच्या काय सोबत माहिती आहात. का? नाही, मला 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 असं वाटतं की त्या चवताळून त्या गायल्या बरं का. म्हणजे म्हणजे असं आहे की मोगूबाई आणि केसरबाई यांच्यामध्ये एक अलिखित अशा तऱ्हेचं एक स्पर्धा होती. आणि त्या स्पर्धेमध्ये म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की त्यांना लहानपणापासून कुठेतरी आपण प्रूव्ह केलं पाहिजे, आपण आता एक काहीतरी जगाला दाखवून दिलं पाहिजे, अशी त्यांच्या मनात एक ईर्षा किंवा एक चेतना किंवा त्यांच्यामध्ये एक प्रचंड एक हे निर्माण झालं असलं पाहिजे. पण चवताळून त्याने मला असं वाटतं त्यांनी जे उभं केलं ते सगळ्यांना सरपास करूनच ते केलं. 84व्या वर्षीचा प्रश्न विचारलास तू. 84व्या वर्षी सुद्धा गाताना एक पहिले 5-6 मिनिटं त्या म्हणजे सूर त्याला आणि ते बराच व्हायचं बरं का. इव्हन पूर्वीच्या त्यांच्या मैफिलीत सुद्धा एक 4-5 मिनिटं त्या कुठेतरी एक शोधतायत, कुठेतरी काहीतरी एक त्याला सूर शोधतायत त्याचा एक आणि त्यानंतर मात्र एकदा त्यांना तो सापडला त्या रागाचा धागा, त्या रागाचा मूळ, की मग मात्र ज्या तऱ्हेने त्या गायच्या म्हणजे अक्षरशः तल्लीन म्हणून मी असं ऐकलेलं आहे. मी माझ्या एका पुस्तकात लिहिलेलं सुद्धा आहे. एकदा त्यांचा भीमपलाच मी ऐकला. अहो तुम्हाला सांगतो, तो भीमपलाचं द्रुत चालू झालं तर लोक अक्षरशः असं उभे राहण्याचीच पाळी आली की त्यांना काय करावं कळत नव्हतं. नाचावं का तर काय करावं, इतकं सुंदर पहिल्या 40-45 मिनिटात इतकं सुंदर त्यांनी डेव्हलपमेंट केली होती रागाची. आणि जसे क्लायमॅक्स ज्याला म्हणतात तेव्हा द्रुत सुरू झालं तेव्हा लोकांनी अक्षरशः म्हणजे तसं अंगात हे झालं तर लोक असे उठून उभे राहिले. हे मी असं दृश्य कधीच बघितलं नाही. अप्रतिम गाणं त्याला म्हणता येईल. आणि 84व्या वर्षी सुद्धा परवा जो काही मी ऐकला हुसेन तोडी, तो अतिशय सुंदर. त्याच्यात देसी पण आहे थोडासा, थोडा तोडी पण आहे, त्यात विनवणी खूप आहे त्या तोडीमध्ये बरं का. आणि अतिशय सुंदर अशा तऱ्हेची मांडणी, त्यातनं इतकं आलापी असं खरं सांगतो. त्यानंतर तो 2-3 दिवस तो राग काय माझ्या डोक्यातनं जात नव्हता, इतकी सुंदर ती मांडणी होती. अच्युतजी, मला खरं तर खूप भारावल्यासारखं झालंय. तुम्ही इतक्या जवळून किशोरीताईंशी त्यांच्याशी बोलला आहात, त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांची गायकी ऐकलेली आहे. तुम्ही म्हणताय की परवाच तुम्ही त्यांच्याशी भेटलात आणि त्यांनी ज्या पद्धतीने गाणं गायलं ती ईर्षा त्याच्यातनं दिसत होती. असं नेमकं काय झालं एका दिवसात की अशा त्या अचानक निघून गेल्या आपल्या सगळ्यांना सोडून? काय नेमकं झालं, तुम्हाला याबद्दल काही कळालंय का? नाही, मला खरंच कळलेलं नाही. मला काल रात्री मला इनफॅक्ट कळलं. म्हणजे मी पहाटे जेव्हा उठलो तेव्हा मला कळलं खरं म्हणजे. आणि त्यावेळी कळलं की असं झालंय. मला फार धक्काच बसला. मी तेव्हापासून टीव्ही बघतोय, आता पेपर येण्याची वाट बघतोय. मला त्यानंतर कारण वगैरे कळेल. पण मला असं वाटतं की असं असं मरण येणं मला इतकं मला चांगलं वाटतं खरं म्हणजे की जवळपास झोपेत कधी प्रदीर्घ आजार न येता अशा तऱ्हेने मरण येणं हे खरोखर भाग्यच लागतं. म्हणजे मला मला फारच ती मोठी गोष्ट वाटते. किशोरीताई एक गायिका म्हणून, एक संगीतकार म्हणून प्रचंड मोठ्या आहेत, थोरात. आपण त्यांच्याबद्दल म्हणजे बोलूही नाही शकत, इतक्या वरच्या पातळीवरती त्या आहेत. पण एक व्यक्ती म्हणून त्या नेमक्या कशा होत्या याच्याबद्दल पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. व्यक्तिमत्व मनस्वी हा एका शब्दात वर्णन करायचं. त्या प्रचंड मनस्वी होत्या. त्यांच्या डोक्यात एखादी गोष्ट आली की ती त्या करणारच. मी सांगू का, त्याला समजा असं वाटलं की आता या क्षणाला नाही, मला आता जयपूरला जायचंय किंवा आता पॅरिसला जायचंय, इतर अनेक लोक असे विचार करायला लागतील की काय करावं, किती करावं, किती खर्च येईल, काय करा. किशोरी आमोणकर सरळ ताबडतोब एक काही तासातच तिथे जाऊन पोहोचलेले असते. एक उदाहरण दिलं मी. तशा तऱ्हेने त्यांना एक विलक्षण वेगळ्या तऱ्हेचं व्यक्तिमत्व होतं. लोभच होतं, प्रेमळ होतं. त्यांच्यावर प्रेम करायचं ते मगाशी सांगितलं त्याप्रमाणे धबधबाच तो होता. अर्थात त्याच्याविषयी अन्य मी काही वेळेला एकदम चिडायचं सुद्धा, काही वेळेला काही सांगता येत नसायचं, काही वेळेला अनप्रेडिक्टेबल असायच्या. पण हे सगळे एका स्वभावातले दोन भाग आहेत. तेही काही लोकांच्या वाट्याला आले, त्यांच्यावरती टीकाही झाली.
पण मला असं वाटतं ते सगळं एकंदर पॅकेजच असतं असं मला वाटतं. विलक्षण बुद्धिमत्ता, विलक्षण एक कलात्मकता याच्या मागे याच्या बरोबरच ते सगळं एक पॅकेज येतं असं मला वाटतं. पण ते सगळं एकंदर अतिशय मला ते खूप लोभच वाटलं आणि मला त्यांचं गाण्यावर तर मी अपरंपार प्रेम केलं आयुष्यभर. तुमचं सगळ्यात आवडतं असं किशोरीताईंचं कोणतं गाणं आहे? आता काय व्हायचं असं मला खरंच सांगतं. मला खरं सांगू ना, म्हणजे मी जेव्हा म्हणजे कौशिक आनंद ऐकतो जनरल रात्री 10-11ला वगैरे, मला तर असं वाटतं की संबंध वातावरण त्यांनीच भरलेलं आहे. ते संपूर्ण मालकूस आहे. त्यांचा मालकूस ऐकावा, त्यांचं यमन ऐकावं. संध्याकाळी ऐकला ना, म्हणजे तुम्हाला सांगतो इतका इतका सुंदर म्हणजे जवळपास प्रत्येक राग बरं का, मी खरंच असं सांगू शकणार नाही. काहीच राग एक क्वचितच असे की बाबा किशोरी माझ्याकडे जे रेकॉर्डिंग आहे तो एक उत्कृष्टच आहे, पण असं म्हणजे अतिशय उत्कृष्ट आहे असं नाही. असं एखाद दुसरा पीस असेल. बाकी प्रत्येक राग बरं का, हा त्यांनी जो गायलाय त्याच्या पुढे सरपास करणं जवळपास अवघड आहे. इतकं सुंदर त्या गायलेलं आहे. अहिर भैरव त्यांचा ऐकावा, त्याचा मिया मल्हार ऐकावा, त्यांचा मधमाग सारंग ऐकावा. काय मधमाग सारंग आहे, झिंपलाच ऐकावा त्यांचा. म्हणजे हे सगळे जे काही राग आहेत ना, यमन, भूप बागेचे तर सगळे लोक म्हणतातच ते भयंकर प्रसिद्ध आहेत म्हणून मी त्याच्याशी बोलणार नाही. पण शुद्ध कल्याण ऐकावा, त्यांचा खंबावती ऐकावा. काय एक एक राग त्यांचं आणि संपूर्ण रागाचं वातावरण निर्माण करणं आणि त्या दोघातला फरक आता खेम आणि यमन कल्याण बघा. मी एकदा त्याला विचारलं होतं याचा फरक काय वगैरे, तर त्या म्हणतात आपण बोलूया आणि म्हणतो तो प्रसंग वगैरे आलाच नाही खरं म्हणजे. पण ना असं बारकावे त्यातले फरक समजावून सांगणं त्याला खूप आवडायचं. नक्कीच अच्युत गोडबोलेजी, विलक्षण गाणं, एवढं एकाच शब्दात मी वर्णन करेन. विलक्षण गाणं खरंच आहे. विलक्षण गाणं एक दैवी अनुभूती आहे आणि खरंच तुम्ही खूप भाग्यवान आहे. मला पुन्हा पुन्हा तुम्हाला असं सांगावंसं वाटतं आणि मला खरंच तुमचा प्रचंड मोठ्या प्रमाणात थँक्यू. हेवा वाटायला लागलेला आहे आणि खूप खूप आभार. तुम्ही आमच्याबरोबर किशोरीताईंबद्दलच्या ज्या काही आठवणी आहेत त्या शेअर केल्या. थँक्यू हो. सो मच.